मुलींना 800 मीटर आहे, मुलांना 1600 मीटर धावणं आहे आणि गोळा फेक. पण मी जेव्हा ग्राउंडवर फिरतो तर तेव्हा एकच चाललंय पोरांचं की 100 मीटरच्या स्प्रिंटा मारणं, हे करणं ते करणं, त्याच्या रील बनवणं आणि त्या शेअर करणं, कसा आहे आमचा पाठ्या, कसा आहे आमच्या अकॅडमीचा पाठ्या. अहो, त्या विद्यार्थ्याला 50 मार्काची गरज आहे फक्त. त्याला जर ते 50 मार्काला जर 40 मार्कापर्यंत त्याला ग्राउंड 45 प्लस ग्राउंड झालंय, त्याला उद्या जर लिगामेंटचा प्रॉब्लेम आला, ही मुलं विसरून जातात. ऊन वाढतंय सगळं म्हणून विद्यार्थ्यांनी ग्राउंडवर जाताना कोणाला दाखवायचंय म्हणून ग्राउंड करू नका. थोडा अंग राखून सुद्धा ग्राउंड करा, सराव दररोज करा. पण नुसतं ग्राउंडवर आणि मग धरला एकाना कॅमेरा आणि चालला भाऊन पाठ्या येईन, कसा पळतो, कसा सारजा आहे का जोड, असं करू नका. तुम्ही ज्या विजनला आले, ज्या फोकसला आले, विद्यार्थ्यांनी त्यावरती फोकस करा. बाळांनो, ग्राउंड करा. पण आपले हात पाय लिगामेंट खूप महत्वाचे, हे सुद्धा महत्वाचं लक्षात ठेवा. जर एखादा रणांगणामध्ये अपंगत्व आलं, एखाद्या रणांगणामध्ये एखादा निकामी झाला, तर तो घोडा काही कामाचा राहणार नाही. म्हणून ग्राउंड सोबत थिअरीवर सुद्धा लक्ष द्या. लय माळ पळायला मैदानावर खूप आहे आणि त्याचा कोणी नाद करीत नाही, पेपर 40चा आहे, त्याचा काही उपयोग नाही. 90 प्लस पेपर करावा लागेल. म्हणून अभ्यास आणि ग्राउंड दोघांचं भान ठेवून बाळांनो आता सुरुवात करा.